नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19 या जागतिक साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे सध्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण जग हे लॉकडाऊन आहे, ज्यामध्ये आपण शक्यतो घराबाहेर पडत नाहीत आणि जरी कधी पडलोच तर आपण मास्कचा वापर केल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडत नाहीत आणि पडूही नये. आता मास्कमुळे आपल्या शरीरामधील जे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव आहेत ते हवेमध्ये मिसळत नाहीत किंवा हवेमधील सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मीन्स फॉर प्रिव्हेंटिव्ह मेजर वी हॅव टू यूज फेस मास्क. इन आवर टॉपिक हेल्थ अँड डिसीज, आवर नेक्स्ट टॉपिक इज इन्फेक्शियस डिसीज. आता इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय तर साथरोग. आता हे साथीचे जे रोग आहेत यांच्यामध्ये मुख्यतः त्यांचं जे संक्रमण आहे हे दूषित हवा आणि पाणी किंवा कीटक यांच्यामार्फत होतं. म्हणजेच दिस डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर अँड वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्शियस डिसीज. देर आर डिफरंट डिसीज or different infectious disease like as tuberculosis, hepatitis, then diarrhea, dysentery, typhoid, cholera. These are the different infectious disease. We have to study first of all tuberculosis. आता ट्युबरक्युलोसिस किंवा त्याला आपण TB असंही म्हणतो किंवा त्याला आपण मराठीत क्षयरोग असे ओळखतो. आता हा ट्युबरक्युलोसिस डिसीज आहे. हे डिसीज स्प्रेड होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे जीवाणू किंवा ज्यांना आपण म्हणतो मायक्रो बॅक्टेरिया. आता हे जे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरियांमार्फत हा क्षय हा रोग किंवा ट्युबरक्युलोसिस हा रोग पसरला जातो. द पॅथोजन्स जे आहे त्याच्यामध्ये मायको बॅक्टेरियम ट्युबरक्युली. आता हा जो बॅक्टेरिया आहे ह्याच्यामार्फत हा रोग पसरला जातो. देन मोड ऑफ इन्फेक्शन. आता हे इन्फेक्शन पसरण्याचं कारण जे आहे हे मुख्यतः म्हणजे स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे रोग्याच्या थुंकीतून, त्याचप्रकारे थ्रू एअर हवेमार्फत, तसेच प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट म्हणजे रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असण्यामुळे सुद्धा हे जे इन्फेक्शन आहे घडून येतं. आता ह्याचे सिम्पटम जे आहेत या रोगाची जी लक्षणं आहेत याच्यामधील पहिलं लक्षण म्हणजेच क्रोनिक कफ म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला किंवा कफ असलेला खोकला होतो. देन ब्लडी स्पिटिंग रोग्याच्या थुंकीतून रक्त पडते. देन इमेसिएशन ज्याच्यामध्ये रोग्याचे जे वजन आहे ते कमी होत जातं. देन डिफिकल्ट ब्रीथिंग म्हणजे रोग्याला श्वास घ्यायला अडचण किंवा त्रास होते. आता या रोग होऊ नये किंवा झाला तर कोणते उपाय केले जातात मीन्स प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. आता प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल विल बी BCG व्हॅक्सिन. आता लहान मूल जन्माला आल्यावर त्याला जी लस दिली जाते त्याच्यामध्ये BCG व्हॅक्सिन आहे. त्याचप्रकारे आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे रुग्णाला इतरांपासून वेगळे ठेवले जाते. जसे आत्ता सध्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झालेल्या पेशंटला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं. देन रेग्युलर मेडिसिनेशन लाईक डॉट. त्याचप्रकारे नियमित जे औषध घ्यावं लागतं त्याच्यामध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये डॉट ही उपचार पद्धती आहे जी रोग्याला नियमितपणे घ्यावी लागते, अन्यथा रोग बळावतो. त्याचप्रकारे दुसरा जो रोग आहे तो म्हणजे हेपॅटिटिस म्हणजेच कावीळ, ज्याला जॉइंडिस असंही म्हटलं तर. या काविळीचे जे प्रकार आहेत ते व्हायरसनुसार होणारे जे प्रकार आहेत हेपॅटिटिस A, B, C, D, E. आता दिस इन्फेक्शन इज ड्यू टू कंटॅमिनेटेड वॉटर. आता ह्याचं मोड ऑफ इन्फेक्शन जे आहे हे म्हणजे दूषित पाणी. मुख्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीला ह्या रोगाचा प्रसार हा जास्त होतो. देन शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजेच
सुयांची जर पुनर्वापर केला गेला तरीसुद्धा हा रोग होऊ शकतो. देन ब्लड ट्रान्सफ्युजन, ज्याच्यामध्ये रक्त जे आहे रक्तपराधन किंवा एखाद्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला रक्त देण्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं, हा रोग होण्याची शक्यता असते. देन सिम्पटम्स, आता ह्याचे जे सिम्पटम म्हणजे लक्षणं जी आहेत ह्याच्यामध्ये एनॉरेक्सिया, ह्याच्यामध्ये रोग्याची जी भूक आहे ती मंदावते. त्याचप्रकारे येलो युरिन म्हणजे गर्द पिवळी अशी लघवी होते. देन जनरल विकनेस म्हणजे त्याला थकवा येतो. नॉसिया म्हणजे त्याला पोट मळमळ होते. वोमिटिंग उलटी होते. देन ग्रे स्टूल म्हणजे विष्ठेचा रंग राखाडी होतो. आता ह्याच्यावरील उपाय जे आहेत, उपायामध्ये म्हणजेच रेमेडीज जी आहेत किंवा ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, देन प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा आपण किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये आपण जे पाणी पितो हे आपण गाळून व उकळून पिणं आवश्यक आहे. त्याचप्रकारे पुढचा जो आजार आहे याला डिसेंट्री. आता डिसेंट्री म्हणजेच काय, तर ह्या रोगामध्ये आपल्या शरीरामधील पाणी जे आहे हे पाणी शौचावाटे बाहेर पडतं, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होतं. आता ह्याचं कारण काय, तर मुख्यतः बॅक्टेरिया जीवाणूंमुळे हा रोग होतो. बॅक्टेरिया, व्हायरस, देन बॅसिलिशिगेले, देन एंटामिबा अँड हिस्टोलिटिका यासारख्या आदी जीवांमुळे किंवा प्रोटोझामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. आता ह्या रोगाचे कारण जे आहे म्हणजेच मोड ऑफ इन्फेक्शन ते म्हणजेच कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे दूषित अन्न व पाण्यामुळे हा रोग होतो. आता ह्या रोगाचे जे सिम्पटम जे आहेत म्हणजे लक्षणं, यामध्ये मुख्यतः वॉटर स्टूल म्हणजे शौचास पातळ होते. पेन इन ॲब्डोमेन आपल्या पोटामध्ये दुखतं. त्याचप्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर अँड ट्रीटमेंटमध्ये मुख्यतः आपण पाणी जे पितो हे उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे. देन ORS कॉन्झुम्शन, ORS मिक्सर किंवा ज्याला आपण जीवन मिक्सर असंही म्हणतो, ज्याच्यामध्ये मीठ, साखर आणि पाणी यांचं मिश्रण असतं, तर त्याचा वापर करून सुद्धा आपण डिसेंट्री रोखू शकतो. त्याचप्रकारे पुढचा जो रोग आहे तो म्हणजे कॉलरा, त्याला मराठीत काय म्हणतात, पटकी. आता हा कॉलरा हा जो रोग आहे हा रोग व्हायब्रो कॉलरा ह्या जीवाणूमुळे होतो, म्हणजे हा जीवाणूजन्य रोग आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन. आता ह्या रोगाची जर आपण कारणं पाहिली तर मुख्यतः कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने आपल्याला हा रोग होतो. आणि ह्या रोगाची जी लक्षणं आहेत, सिम्पटम्स आहेत, त्याच्यामध्ये व्होमिटिंग म्हणजे उलटी होणे, देन डायरिया म्हणजे आपल्या पोटामधील पाणी शौचामार्फत कमी होत जाणे, देन क्रॅम्प्स इन लेग्स म्हणजे पायात पेटके किंवा गोळे येणे. आता हा रोग होऊ नये म्हणून मुख्यत्वे काय, तर मुख्य म्हणजे काय, तर वी हॅव टू ड्रिंक बॉइल्ड वॉटर, आपण पाणी उकळून प्यायला पाहिजे. देन व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. देन नेक्स्ट डिसीज विल बी अ टायफॉईड. आता हा टायफॉईड ज्याला विषम ज्वर असंही म्हणतात. टायफॉईड इज अ बॅक्टेरियल disease and this is formed through Salmonella typhi. This disease is due to contaminated food and water. म्हणजे जर आपण दूषित अन्न किंवा पाण्याचं सेवन केलं तर हा रोग आपल्याला होऊ शकतो. आता ह्या रोगामुळे किंवा ह्या रोगाची जी सिम्पटम आहेत, सिम्पटम म्हणजे लक्षणं. आता या लक्षणामध्ये एनोरेक्सिया याच्यामध्ये आपली जी भूक आहे ती भूक मंदावते. त्याचप्रकारे हेडॅक म्हणजे आपल्याला डोकेदुखी, तेच रॅश ऑन ॲब्डोमेन म्हणजे आपल्या पोटावरती पुरळ येते. त्याचप्रकारे फिवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट
आपल्याला येणारा जो ताप आहे हा 104 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत असू शकतो. आता ह्यावरील उपाय जे आहेत याच्यामध्ये आपण उकळलेले पाणी प्यायला पाहिजे. त्याचप्रकारे व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण केले पाहिजे. देन प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्वेज म्हणजे जो सांडपाणी आहे त्या सांडपाण्याची आपण योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. त्यामुळेच काय होऊ शकतं, हे जे साथीचे रोग आहेत हे आपण आटोक्यात आणू शकतो. म्हणजे मुख्यतः आपण काय पाहू शकतो की साथीच्या रोगांवर जर आपल्याला ताबा मिळवायचा असेल तर आपल्याला आपलं परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. आपण जे अन्न किंवा पाणी सेवन करतो ते गाळून व उकळून प्यायला पाहिजे. आता सम इन्फेक्शियस डिसीजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. वी हॅव टू ऑब्झर्व अँड डिस्कस. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर एक पिक्चर दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इन्सेक्ट दाखवलेला आहे. दिस विल बी अ मॉस्किटो. आता हा मॉस्किटो जो आहे या मॉस्किटोमुळे कोणकोणते डिसीज होतात किंवा आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. ह्याच्यामध्ये हे मॉस्किटो कुठे आढळतात तर जिथे गार्बेज आहे, कचरा आहे तिथे, किंवा ओपन टायर जे आहे ज्याच्यामध्ये पाणी साचलेलं असतं, किंवा टँक आहे, किंवा वॉल आहे, त्याचप्रकारे फ्लॉवर पॉट आहे, अशा ठिकाणी हे मॉस्किटो जे आहेत हे अंडी घालतात. मुख्यत्वे एडिस इजिप्तीचा हा जो मॉस्किटो आहे हा अशा ठिकाणी अंडी घालून आपल्याला रोगकारक ठरतो.